राहू केतू शनी यांचा आपल्या माणसांच्या जीवनावरती काय प्रभाव पडतो? खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणे. खूप लोकांना हा प्रश्न असतो. म्हणजे बरेच लोक माझ्याकडे येतात, विचारतात, मला कोणीतरी सांगितलंय राहूची महादशा आहे, राहूमुळे त्रास होतोय, शनी तुमच्या ह्याच्यात अमुक अमुक ठिकाणी शनी आहे वगैरे वगैरे. माझा जास्त भर असतो की त्याचं बेसिक्स काय. ओके, राहू म्हणजे काय? टू मेनी डिझायर्स, टू मेनी पॅशन्स अँड हेच कुड बी मेनी प्रॉब्लेम्स. तर आपण वैचारिक गोंधळ न घालता जे गरजेचं आहे त्याच्यावर फोकस ठेवला तरी ते राहूवर काम केल्यासारखं आहे. आता केतूबद्दल बोलायचं झालं तर वैवाहिक जीवन जगताना अधिक सजगपणे आपण जगलो तर ते आपल्याला मुक्तीपर्यंत घेऊन जाऊ शकतं, असा त्याचा दुसरा अर्थ आहे. शनी सिम्पली सांगतो, तू काम कर, नाहीतर यू आर गोइंग टू फेल. तर अपफ्रंट त्या माणसाने सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी त्या एरियावर काम करावं. सिंपल शनीचा फंडा आहे. आता आपण म्हणतो की कष्ट करणं वाईट आहे का? नाही, कष्ट केलंच पाहिजे. शनी तेच सांगतो, तुम्ही कष्ट करा, पुढचं मी बघतो. तर कष्टाची तयारी पाहिजे. दररोज जिथे आपल्याला जी डेफिशियन्सी दिसेल त्याच्यावर आपण काम केलं पाहिजे. इव्हन मी म्हणेन की जे वयोवृद्ध आहेत, पीडित आहेत, मदत करा. व्हॉट एव्हर जे काय आहे त्या पद्धतीने मदत करण्याचा प्रयत्न करा. इव्हन ही शनीच्या प्रॉब्लेमवर मी म्हणेन काइंड ऑफ अ रेमेडीज आहे.